मी सध्या आहे आझाद मैदान. इथे आपण पाहू शकतो की आज वाळवंट बंदच्या विरोधात जे जनसमुदाय इथे जमा झालेले आहेत त्यात काही कोळी बांधव आहेत. कोळी बांधव हे आपल्या मुंबईचे खूप आधीपासून आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घ्या. आता आज तुम्ही वेशभूषा केला आहे कोळी बांधवाचा, काय सांगाल? आज मोर्चामध्ये सामील झाले त्या मच्छीमारांचा आपला विरुद्ध आपला त्या वाळवंट बंदर आलेले त्या दिवशी सर्वे करायला ते एक शिप डुबली ते आणि एक दोन माणूस वाचते तिथे त्यामुळे ते तेवढं तोडायला म्हणून मच्छीमारांना आपण इथे या लोकांना करून द्यायचंच नाही. काही महिला ताई तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही वाळवंट बंदराच्या विरोधात काय सांगाल त्याबद्दल? वाळवंट बंदर हा बंद रद्द करा हेच आम्हाला इच्छा आहे की ज्याची मागणी आहे की दहा हे आमचं मान्य करायचं. तेच मच्छीमारांचंच कोळी लोकांचा सगळं व्यवसाय आता बंद होत चालले. त्यावरून सरकारकडून हीच मागणी मागत आहे, बंदर बंद करा. आपण इथे पाहू शकतो की बंदर बंद करण्याची मागणी आहे. माझ्याबरोबर तांडेल साहेब आहे. तांडेल साहेब काय सांगाल? खूप मोठा जनसमुदाय जमलाय, कशा प्रकारे विरोध आहे, काय सांगाल? बघा, हे महाकाय वाळवंट बंदर जे येतंय ॲक्च्युअली आम्ही 30 वर्ष आम्ही रोखून ठेवलेलं आहे. तेव्हा आम्ही हे आंदोलन आम्ही जे करतोय, खरं म्हणजे 30 वर्षापासून हा लढा चालू केलेला आहे. मी मध्येच तो थांबला होता, परंतु भाजपचं सरकार 2014 साली आलं, त्याने डोकं वर काढलं. आम्ही पालघर जिल्ह्याला बरेच आंदोलन केली. इथे एक आंदोलन 21 नोव्हेंबरला केलं होतं, परंतु गेल्या 19 तारखेला आम्ही पालघरला जिल्हाधिकारी असाच प्रचंड मोर्चा आम्ही काढला. कारण ह्या वाळवंट बंदरामुळे संपूर्ण म्हणजे झाईपासून ते कपरट कुलाब्यापर्यंत मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत. 5,000 एकरचा ते भराव समुद्रामध्ये टाकणार आहेत आणि एवढी बोट्या शिप मोठ्या येणार आहेत, त्याच्यामुळे कुठे मासेमारीच करू शकणार नाहीत. बरं, वाळवंट बंदराबरोबर त्यांनी जे बाजूलाच जिंदाल मुरे बंदर आणलेलं आहे, तेही 16 बर्थचा मोठं बंदर आहे आणि केळवा माहीमला 1200 एकरमध्ये केमिकल टेक्स्टाईल पार्क त्यांनी आणलेला आहे. शिवाय समुद्रामध्ये विमानतळ बांधणार आहेत. ते विचार करा कुठे क्षेत्र राहणार. आणि त्याच्यातच चौथी मुंबई ही 150 गावं आदिवासी जाणार आणि ते वसवणार. संपूर्ण शेतकरी, बागायतदार, आदिवासी, मच्छीमार संपूर्ण निस्तापित होणार आहे. म्हणून हा आमचा आक्रोश मोर्चा आहे. पालघरचा आवाज इथे पोहोचला नाही म्हणून आम्ही इथे विधान जे भवनमध्ये जे अधिवेशन चालू आहे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे. तांडेलजी काय सांगाल? एका प्रकारे आपण पाहतो की विकास होतोय, तुम्ही विकासाच्या विरोधात, पण जे आपला त्यांचं असं म्हणणं की इकडच्या स्थानिक लोकांना नोकरी भेटेल, व्यवसाय भेटेल, त्याबद्दल काय सांगा? हे बघा, हे विकास म्हणतात ना, आम्हाला विकासाला काही करणार विकास, पण विनाश होण्याच्या मार्गावर आहेत. का तर त्यांनी 20 लाख नोकऱ्या मिळतील असं सांगितलं वाळवंट बंदरामुळे, पण आम्ही RTI म्हणजे माहिती टाकला तर 1000च्या आतच फक्त नोकऱ्या आहेत. आणि म्हणून म्हणतो की ही दुर्फेक फक्त आहे. मुख्यमंत्री सुद्धा खोटे बोलत आहेत. तेव्हा रोजगार काय इथे मिळणार नाही. आमची फिशिंग इंडस्ट्री आहे ना, आमचा रोजगार ऑलरेडी आहे. आम्ही व्यवस्थित आहेत. आमच्या निसर्गरम्य भाग आहे. आता तुम्हाला सांगू, कप्परेडला 30 एकर जागेमध्ये ते मरीना पार्क करणार आहेत. मग हे मच्छीमार जाणार कुठे? 350-400 कोटी तिकडे आहेत, कुठे जाणार? आपण इथे पाहू शकतो की तांडेल जे होते त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. माझ्याबरोबर इथे पाहू शकता कोळी बांधव आहेत. त्यांनी एक प्रॉपर एकविरा माऊलीच्या वेशभूषा केली. दादा काय सांगाल? तुमचा विरोध दिसतो इथे. आमचा विरोध तर आहेच. आता 10 पर्पल आहेत, हे आमचे मंजूर झालंच पाहिजे. आमचे जे वाळवंट बंदर आणि जे आहे दुसरा काय कार्यक्रम, आमचे 10 जे आहेत विरुद्ध करायचं, आम्ही विरुद्ध वागणारच त्यांच्याबद्दल. काय सांगाल? तुम्हाला कशा प्रकारे परिणाम दिसून येणार अगर वाळवंट बंद झालं तर? ते दिसणार, सगळ्यांना दिसतो. सगळा मच्छीचा आहे, मच्छीचा व्यवसाय आहे, प्रमाणाचा व्यवसाय आहे, जाग्याचा पण लोकांच्या जागा जाणार आहेत, घरं आहेत, पुरं उद्ध्वस्त होणार आहेत, पुरं मच्छीमार उद्ध्वस्त. आपण इथे पाहू शकतो की जनता हेच बोलते की जर हा वाळवंट बंद झाला कुठेतरी त्यांच्या स्थानिक लोक आहेत त्यांचा व्यवसाय जाईल व वाळवंट बंदराची जी सुंदरता आहे ती कुठेतरी उद्ध्वस्त होईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.